कोल्हापूर जिल्ह्यातील 8,629 जण सैन्यात, त्यापैकी 2,111 फक्त चंदगड तालुक्यातील. दहशतवाद विरोधी मोहिमेपासून युद्धजन्य परिस्थितीतही कोल्हापूरकरांचा सक्रिय सहभाग. शहीद जवानांचे बलिदान आणि तरुणांचा सैन्यात भरतीसाठी सातत्यपूर्ण सराव. कोल्हापूर जिल्हा केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशासाठीच नव्हे तर देशाच्या संरक्षणातही अग्रभागी आहे. सध्या भारतीय सैन्य दलात जिल्ह्यातील तब्बल 8,629 जण सेवा बजावत आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील जवानांची संख्या 2,111 इतकी आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक जण वरिष्ठ पदांवर कार्यरत असून विविध मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले चढवले. यानंतर पाकिस्तानकडूनही उत्तरादाखल हल्ले झाले आणि युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. सुट्टीवर गेलेल्या जवानांना परत बोलवण्यात आलं. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाच्या विविध मोहिमांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवानांचा देखील सक्रिय सहभाग आहे. इतिहासात मागे पाहिल्यास महायुद्ध, महापूर, संकट, कोरोनासारख्या महामारीच्या काळातही कोल्हापूर जिल्ह्यानं आपली लढाऊ वृत्ती सिद्ध केली आहे. आतापर्यंत देशासाठी 180 कोल्हापूरकरांनी बलिदान दिलं असून त्यात चंदगड तालुक्यातील काही शहीदांचा समावेश आहे. सध्या भारतीय सैन्य दलात एकूण 37,73,300 सैनिक कार्यरत आहेत. यामध्ये 13,25,000 नियमित, 11,55,000 राखीव आणि 12,93,300 निमलष्करी सैनिकांचा समावेश आहे. अशा व्यापक यंत्रणेत कोल्हापुरातील जवानांचा वाटा उल्लेखनीय आहे. आजही चंदगड तालुक्यातील अनेक तरुण सैन्यात भरती होण्यासाठी पहाटेपासूनच गावाबाहेरील रस्त्यावर धाव घेताना, शाळेच्या पटांगणात सराव करताना दिसतात. देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि देशभक्ती त्यांच्या अंगात भिनलेली आहे. ही वृत्तीच चंदगड आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला देशाच्या संरक्षण क्षेत्रात एक आढळ स्थान देते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.